चला तर सुरू करूया. हे आहे लेक्चर नंबर 2. तर कशाचं? फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ड्यू टू स्ट्रेट वायर अरेंजमेंट. आपण स्ट्रेट वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते एका सर्टन पॉईंटवरती, त्याचे काही एक्झाम्पल पाहिलेले होते. आता आपण पाहणार आहोत वेगळी वेगळी अरेंजमेंट असल्यानंतर नक्की काय होतं. हा आहे लेक्चर नंबर 2 पार्ट 2. ओके, चला तर मग सुरू करूया. तर बघूया याच्यामध्ये काय होतं. क्वेश्चन फर्स्ट आपण घेतोय. क्वेश्चन फर्स्ट काय सांगतो तर क्वेश्चन फर्स्ट असा सांगतो की करंट आय पास आउट होतोय एका पॉईंटवरती, ज्या पॉईंटला आपण म्हणतोय -A0, आणि आपला पॉईंट आहे 0 वरती, म्हणजे ओरिजिनवरती. तर एकंदरीत आपण जर विचार केला तर या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे A. हिअर इज आवर आर. हा आपला परपेंडिक्युलर डिस्टन्स झाला. स्मॉल आय आपला करंट झालेला आहे आणि इन्फिनिटीकडे करंट चालू आहे. तर दोन केस आहेत आपल्याकडे, दोन वेगळ्या वेगळ्या वायर आहेत. एक सुरुवातीची वायर, धिस इज. या वायरच्या अलॉंग कोणताही पॉईंट येऊ दे, त्या पॉईंटवरती मॅग्नेटिक फील्ड जी असते ती असते 0. फर्स्ट केस कम्प्लीट. सेकंड केस, आता वायर आपले असे उभे आणि याच्यासाठी हा पॉईंट आहे P, आणि ही तर वायर आहे इन्फिनिटी. ज्या वेळेला P या इन्फिनिटीकडे बघेल त्यावेळेला इथं जो अँगल क्रिएट होणार आहे तो 90 डिग्री होणार आहे. ऑल राईट. आणि याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल ती असेल KI/A. अगेन इकडे sin 90 आणि इकडे sin 0. हा अँगल किती झाला? 0 डिग्री. sin 90 प्लस sin 0 डिग्री, इट इज नथिंग बट, इथं लिहितो मी, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P इज नथिंग बट KI/A. sin 90 इज 1 प्लस 0, दॅट मीन्स KI/A. here is BP. ओके, आता करंट अपवर्ड डायरेक्शनला जर जात असेल, करंट असं जर जात असेल तर त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, याला जर आपण राईट हँड थंब रूल वापरला तर ही मॅग्नेटिक फील्ड इन टू द पेज जाईल. कशी जाईल? इन टू द पेज. याच्यासाठी आपण -K कॅप लिहितोय. या ठिकाणी आपण लिहितोय क्रॉस, दॅट रिप्रेझेंट द मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इन टू द पेज. ओके, समजलं असेल तुम्हाला? ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे, हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बघा, दोन वायर आहेत, दोन्ही वायर ह्या इन्फानाइट लेंथच्या आहेत. दोघांच्या बरोबर मध्ये म्हणता येणार नाही, R1 डिस्टन्स आणि R2 डिस्टन्सवरती पॉईंट P दाखवलेला आहे. R1 डिस्टन्स आणि R2 डिस्टन्सवरती. आता ही जी वायर आहे ही इन्फानाइट लेंथची वायर आहे. ओके, याच्याकडे आपण लक्ष देतो. दोघांच्या मध्ये आहे जो पॉईंट P. आता एका वायरचा विचार करूया आपण. या जर वायरचा विचार केला तर ही वायर आहे इन्फानाइट लॉंग आणि R1 डिस्टन्सवरती आहे. पॉईंट Pला काय वाटेल की हा जो शेवटचा टोक आहे हा 90 डिग्रीवरती आहे, हा जो शेवटचा टोक आहे तो 90 डिग्रीवरती आहे. त्याच्यामुळे या वायरमुळे जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल याला आपण B1 म्हणूया टेम्पररी. B1 इज नथिंग बट KI/R1 sin 90 प्लस sin 90 θ1 θ2 ते आपण घेतलेलं आहे. sin 90 प्लस sin 90. आता sin 90ची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहीत आहे, KI/R1. sin 90ची व्हॅल्यू असते 1 प्लस 1. हिअर इज नथिंग बट 2KI/R1 अँड डायरेक्शन इज इन टू द पेज असणार आहे, म्हणजे क्रॉस डायरेक्शन आहे. इन टू द पेजसाठी आपण -K कॅप घेतो. ओके, या वायरमुळे तर आपल्याला कळालं. आता सेकंड वायरमुळे नक्की काय होतं त्याच्याकडे लक्ष देऊ. हिअर इज आवर सेकंड वायर अँड करंट गोज टू डाऊनवर्ड. वायरची लेंथ आहे इन्फिनिटी. या वायरपासून पॉईंट P वरती आहे. आपल्याला फाइंड आउट करायची आहे मॅग्नेटिक फील्ड. इथून जर इन्फिनिटीकडे बघायचं झालं तर 90 डिग्री अँगल होतो. अगेन इथून जरी इन्फिनिटीकडे बघायचं झालं तर 90 डिग्री अँगल होतो. याच्यामुळे वरची जी केस आहे सेम ती केस येईल B2 आणि या ठिकाणी येईल KI/R2 × 2. ओके, सेम तसंच येणार आहे. काय येणार? 2KI/R2. पण आता डायरेक्शन बघा या वायरमुळे. तर जर या ठिकाणी राईट हँड थंब रूल तुम्ही वापरला, हिअर इज युअर थंब,
and here is your finger which has curled inside the page चाललेले आहेत. याचा अर्थ या ठिकाणी येणार क्रॉस. काय येणार आहे? क्रॉस. ओके, आणखी क्रॉस आल्यामुळे काय होणार? इथे येणार मायनस के कॅप. आता बघा फायनल बी आपण बघूया. मॅग्नेटिक फील्ड ॲट बी हिअर इज नथिंग बट B1 प्लस B2, कारण की या दोन्ही वायरचा आपण विचार करतोय. हिअर इज 2KI बाय R1 मायनस के कॅप प्लस 2KI बाय R2 मायनस के कॅप. एकंदरीत आपण याला कसं लिहू शकतो बघा. 2KI कॉमन घेतला, आतमध्ये राहिला 1 बाय R1 प्लस 1 बाय R2, डायरेक्शन इज मायनस के कॅप. ओके, समजलं असेल तुम्हाला नक्कीच. आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा हा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन सांगतोय असा की 2 वायर आहेत इन्फायनाईट लेंथच्या आणि दोन्ही वायरमधून करंट फ्लो होतोय, तो मात्र वेगळा वेगळा. या केसमध्ये कसं आहे करंट? I1 अँड I2 करंट आहे. ओके, मग जर इन्फायनाईट वायर असेल, जर इफ वायर इज इन्फायनाईट देन θ1 आणि θ2 किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. आणि याच्यामुळे आपली जी मॅग्नेटिक फील्ड येणार आहे ती किती येणार आहे? KI बाय R इंटू 2, म्हणजेच काय 2KI बाय R येणार आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवली आपण. मग या वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार होणार आहे, ही मॅग्नेटिक फील्डला आपण नाव दिलं B1. हिअर इज नथिंग बट 2KI बाय R. आता डायरेक्शन काय आहे? राईट हँड थंब रूल जर वापरला तर डायरेक्शन असेल मायनस के कॅप. ओके, आणि त्याला R1 डिस्टन्स किती आहे? हे R1 डिस्टन्स आहे. आता पॉईंट Pला जर आपण इथं ठेवला आणि याच्यापासून वायरला इकडे घेऊन गेलो, हिअर इज इन्फायनाईट वायर अँड डिस्टन्स इज R2 अँड B2 इज नथिंग बट सेम इन्फायनाईट वायर असेल तर तुम्हाला माहीत आहे 2KI बाय R2. आता मात्र डायरेक्शन सेम तशीच. डायरेक्शन बघा, राईट हँड थंब रूल वापरा. काय यूज करायचे या ठिकाणी? राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलचा वापर केल्यानंतर पॉईंट Pच्या वरती काय येतो? बाहेर आल्यासारखं येतो. मॅग्नेटिक फील्ड इथून ओरिजिनेट होणार आहे, ओरिजिनेट होणार इथून, म्हणून याला आपण लिहिला डॉट. आता जर मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड म्हणजेच काय प्लेनमधून बाहेर येत असेल तर याला आपण लिहावं लागेल प्लस के कॅप. आता या B1 आणि B2ची जर ॲडिशन केली तर काय होतं बघूया. मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू B1 प्लस B2. हिअर इज नथिंग बट कॉमन गोष्टी कोणत्या आहेत त्या अगोदर लिहूया. 2KI. ओके, लिहिलेलं आहे. आणखी सोबतच यांची ॲडिशन करूया. R1 मायनस के कॅप प्लस 2KI R2 प्लस के कॅप. ओके, गॉट इट. तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेलच.